नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. 2025चा खरीप पिकाचा विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रशांत सुरस्कर याचा शेतकऱ्यांसह प्रलंबित पीक विम्यासाठी कृषी अधिकाऱ्याला घेराव. दारव्हा तालुक्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे दिनांक 24 ऑगस्ट 2026ला दारव्हा तालुका कृषी अधिकाऱ्याला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष श्री प्रशांत सुरस्कर यांचे नेतृत्वात खरीप 2025ला शेतकऱ्यांनी घेतलेला विमा आजपर्यंत मिळालेला नाही. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याला घेराव टाकून यवतमाळ जिल्ह्याच्या सभोवतालच्या सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळाला, परंतु यवतमाळ जिल्हा यामध्ये का वंचित ठेवण्यात आला असा प्रश्न विचारून जाब मागण्यात आला आणि तालुका कृषी अधिकाऱ्याचे कार्यालयासमोर घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. मागील वर्षी 2025मध्ये खरीप हंगामाकरता हजारो शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी इंडियाकडून लाखो रुपये भरून अतिवृष्टी व दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानासाठी मदत मिळेल या आशेने विमा घेतला, परंतु प्रशासनाचे चुकीचे धोरणामुळे, चुकीच्या निकषामुळे तांत्रिक अडचण दाखवून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला विम्यापासून वंचित ठेवले. यवतमाळ जिल्ह्याच्या भोवतालचे जिल्हे अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, अमरावती या सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळाला. यवतमाळ जिल्ह्याच्या भोवतालचे जिल्हे अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, अमरावती या सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळाला. यवतमाळ जिल्ह्याला लगत असलेल्या नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विमा मिळाला. जर का नांदेड जिल्ह्यात शेजारच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, मग यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाली नाही का? शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले नाही का? दुष्काळ पडला नाही का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी या ठिय्या आंदोलनात उपस्थित केले. प्रशासनाबरोबरच जिल्ह्यात 3 मंत्री आहेत. या मंत्री महोदयांनी यामध्ये पहिलेपासून लक्ष देणे महत्त्वाचे होते. लक्ष दिले नाही, तरी आज सुद्धा लक्ष दिल्यास शेतकऱ्यांच्या पदरात 2 पैसे पडतील. कारण मागच्या वर्षीच्या विम्यापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांना मागील काही दिवसात विम्याचा लाभ देण्यात आला. करिता शेतकऱ्यांना निसर्गाने मारले तसेच सरकारने मारू नये. मागील वर्षीची अतिवृष्टी आणि दुष्काळ आणि आज मारलेली पावसाने दळी यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त असताना प्रशासनाने केलेली दिरंगाई शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यासारखी आहे. विमा कंपनी तांत्रिक बाबी दाखवून शेतकऱ्यांनी भरलेल्या विमाची रक्कम गडप करण्याच्या इराद्यात दिसते. शेतकरी संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष प्रशांत सुरस्कर आणि शेतकऱ्यांनी दारव्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अनेक प्रश्न उपस्थित केले, पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतली असल्याने मी आपणास याबाबत आश्वस्त करू शकत नाही असे त्यांनी सांगितले. प्रशासन आणि विमा कंपनी कोणतेही कारण सांगत असले तरी ते खरे नाही. गेल्या वर्षी खरीप पीक शेतकऱ्यांना पिकले नाही. कापूस, सोयाबीन व इतर कोणतेही पीक शेतकऱ्यांना खर्चापुरते सुद्धा झालेले नाही. प्रत्यक्ष गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. हे प्रशासन आणि शासन यांना सर्वश्रुत आहेत. आर्थिक परिस्थितीने मेरकुटीस आलेल्या कास्तकारांचा शासनाने अंत पाहू नये. शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये यासाठी त्वरित सरकारने विमा देण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. दारव्हा तालुक्यातील आणि जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. करिता शेतकऱ्यांचे विम्याचे कंपनीकडे असलेले प्रलंबित हक्काचे पैसे हे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावे. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांकडून क्रांतिकारी शेतकरी संघटनेमार्फत उग्र आंदोलन करण्यात येईल. या ठिय्या आंदोलनाला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रेम राठोड, संघटक शाहिद अहमद शेख, बसिकलाल उंबरकर, अनिल राठोड, अहमद खलील, संदीप धोटे, प्रकाश बांबल, प्रभाकर राठोड, सुनील चव्हाण असे मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतकरी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्याचे संवादातून कार्यकर्त्याचे समाधान झाले नसल्याच्या चर्चा शेतकऱ्यात होती. दारव्हा येथून गौरव प्रकाशन न्यूज करिता कॅमेरामन शशिकांत रोडगेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेशराव देशकरी. या ठिय्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आपल्या दारव्हा तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर गोटफोडे यांनी शेतीला कंटाळून त्यांच्या सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं, त्याबद्दल ते त्यांच्या प्रतिक्रिया मांडतील.
माझ्या माझं नाव ज्ञानेश्वर जगन्नाथ गोटफोडे, राहणार लोणी. माझं शेत महागाव मध्ये येते. माझ्या शेतामध्ये मी रवी कंपनी, आपल्या रवी सीड कंपनीचे उन्नती बियाणे पेरले होते, पण ते काहीच उगवण शक्ती झाली नाही. 5-10% उगवण शक्ती झाली होती. त्याच्यानंतर मी त्याच्यावर रोटारेटर मारले, पूर्ण जमीन कोरी करून घेतली. तर शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाबद्दल बरोबरच आसमानी संकटाला सुद्धा बळी पडावे लागते. या शेतकऱ्याला उन्नती कंपनीचे बोगस बियाणे मिळाल्यामुळं त्यांचे बियाण्याची उगवण शक्ती झाली नाही आणि त्यांना त्यावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली. याकडे सुद्धा कृषी विभागाने लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. सुरस्कर साहेबांनी त्यांचा ठाम निर्णय व्यक्त केला. यावर्षी हा विमा मागील वर्षी आहे. सर्व यवतमाळ जिल्ह्यातील भोवतालच्या जिल्ह्यामध्ये नांदेड असो, हिंगोली असो, वाशिम असो, अमरावती, वर्धा सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळाला. मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यवतमाळ जिल्ह्यातच अतिवृष्टी झाली नाही का? ठीक, शेतकरी वरील संबंधित राजकारणी लोकांच्या राजकारणाला तर बळी पडत नाही ना, असा प्रश्न आणि अशी चर्चा शेतकऱ्यांनी होत आहे. या न्याय मागणीसाठी त्यांचा या ठिय्या आंदोलन करत आहे. त्यांना न्याय मिळणे शासन स्तरावर आवश्यक आहे. 1 वर्ष यावरून लोटून गेलेलं आहे, तरीता शेतकऱ्यांचा अंत न पाहता यावर वरिष्ठ संबंधित अधिकारी आणि राजकारणी या लोकांनी गंभीरतेने ही बाब घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा त्यांना देण्यात यावा. मी गणेश देशकरी, जिल्हा प्रतिनिधी, गौरव प्रकाशन आणि चित्रीकरण आमचे मित्र शशिकांत रोडगे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.